कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीत 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान आयोजित मंदिर प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी श्री क्षेत्र माहूरचे आराध्य दैवत श्री रेणुका माता मंदिराचा संघ सज्ज झाला आहे। तहसीलदार अभिजित जगताप यांच्या थेट देखरेखीखाली खेळाडूंचा कसून सराव सुरू असून या सहभागामुळे माहूरच्या लौकिकात देश पातळीवर भर पडणार आहे। मंदिर प्रीमियर लीगचे पहिले पर्व अत्यंत यशस्वी ठरल्यानंतर यंदाच्या दुसऱ्या पर्वात एकूण 12 नामांकित देवस्थानांचे संघ आपले नशीब आजमावणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने श्री क्षेत्र ज्योतिबा कोल्हापूर, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, श्री क्षेत्र अंबाबाई महालक्ष्मी कोल्हापूर, श्री क्षेत्र तुळजापूर, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र माहूरगड शिर्डी, श्री महालक्ष्मी सारसबाग पुणे यांचा समावेश आहे। स्पर्धेच्या नियमानुसार प्रत्येक संघात 14 खेळाडू असणे अनिवार्य आहे। माहूरच्या संघातील खेळाडूंना प्रशिक्षकांमार्फत क्रिकेटचे धडे दिले जात आहेत। या कामी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश NK ब्रह्मे, उपाध्यक्ष किरण कुमार भोंडवे, सचिव झेनित चंद्रा दोनथुला आणि कोषाध्यक्ष अभिजित जगताप स्वतः लक्ष घालून खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत। या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण जगभर होणार आहे। सहभागी खेळाडूंसाठी निवास, भोजन आणि गणवेशाची व्यवस्था स्पर्धा समितीमार्फत कोल्हापूर येथे करण्यात आली आहे। शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुका माता मंदिराचा संघ या आगळ्या वेगळ्या स्पर्धेत सहभागी होत असल्याने स्थानिक भाविक आणि क्रीडा प्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे। व्यवस्थापक विजय राऊत, योगेश साबळे आणि विश्वस्त मंडळाच्या प्रयत्नांमुळे संघ सर्वार्थाने तयार असून कोल्हापूरच्या मैदानावर माहूरची पताका फडकवण्यासाठी खेळाडू सज्ज झाले आहेत। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।